तुम्ही काय करताय? अरे आपली मैत्री आहे ना, आपण कुलाब्याचे आहेत ना. म्हणलं चल ठीक आहे, चला गाडीकडे. तर तिथे त्यांची गाडी होती. बोलले बस. मी बोललो साहेब मी नाही बसणार. माझी मिसेस आहे, माझ्याकडे बाईक आहे. तुम्ही चला पुढे, मी येतो पाठी. तुला चालू तिथे प्रेमाने बोलतोय, तुला समजत नाही काय? अरे बोललो साहेब हे काय भाषा झाली आता तुम्ही? त्यांचे बॉडीगार्ड्स पण सर्व खाली उतरले, मला घेराव केला. अरे बोललो साहेब येतो ना, आपले संबंध जुने आहे बोललो. मी तुमच्यासाठी आम्हाला काम पण केलं 2019ला 24ला. तुम्ही असे काय करताय? बोललो मिसेस आहे माझी, बाईक आहे तिथे. असं काय करताय? ती लांब बिचारी उभं बघते. तर त्यांनी मग त्याची टोन एकदम चेंज झाली आणि मला थोडासा मग मी थोडा घाबरलो. म्हणलं ठीक आहे साहेब बसतो. गाडीत बसलो. मग ती गाडी निघाली त्यांच्या बेरूटच्या बंगल्याला. मिसेसला त्यांनी मग त्यांच्या बॉडीगार्डला सांगितलं की त्यांना दुसऱ्या गाडीत घे. अजून एक जो इंडिपेंडेंट होता तो पण भाजपचा कार्यकर्ता, तो पण त्याच गाडीमध्ये. मग आम्ही त्यांचा संवाद चालू झाला. पहिले प्रेमळच होते, म्हणे तू मंडळ अध्यक्ष हो, पूर्ण कुलाबा सांभाळ, तू आता शिंदे गटात पदाधिकारी आहे, इथे ये, आता राजीनामा दे आणि इथे तू काम सुरू कर, मी हाय ना, तुला कुठले कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू सेट करून घे स्वतःला, माघार घे, कशाला करतोय असं. तर तेव्हा मला हे म्हणजे माहिती नव्हतं साहेब की तो इंडिपेंडेंट पण मागे घेणार आहे. तर मी बोललो साहेब माझा नाहीये, मिसेसचा फॉर्म आहे, राहू द्या ना साहेब, काय होतोय एका फॉर्माने. मला तोपर्यंत पण माहिती नव्हतं की यांचा हेतू काय चाललाय पडद्यामागे. तर गाडीमध्ये ते प्रेमळच होते, घेऊन टाक, मी लाईफ सेट करतो ना तुझी, का काळजी करतोय, असं तसं करत ते बंगल्यापर्यंत पोहोचले आणि आम्ही गाडीमधून बाहेरच निघालो. मिसेस होती पाठी. मिसेसनी बोलली अरे मी नाही येणार आतमध्ये, लहान पोरं आहे घरी, त्यांना मला फिडिंग करायचा असतो. ती वाचली, नाहीतर त्या दिवशीच कार्यक्रम झाला असता बिनविरोध निवडणूकचा. मग आत गेलो. मग आतमध्ये त्यांनी पहिलं प्रेमाने सांगितलं, देवाची शपथ घेतली. त्याच्यानंतर ऑफर वाढतच गेली. मग आणून पण बॅग ठेवला समोर. मी अजून नर्वस झालो. म्हणलं हे काय चाललंय माझ्या आयुष्यात, मी असा कधी प्रसंग बघितला नाहीये. प्रेमळ होते, तुला माहितीये ना मी कुठल्या पदावर आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मला मी बोलवलं की त्यांना यावं लागतं. ते तर तुम्ही मीडियामध्ये पण ते बघितलंय. म्हणजे त्यांच्या पदाचा तो मान आहे. तू जास्त करू नकोस, चुपचाप घे आणि लाईफ सेटल कर, कुठं निघायचंय तू निघून जा, बाकीचं मी बघतो काय ते. तर मी नाहीच करत होतो, कारण तेव्हा त्याची भाषा चांगली होती. मग जेव्हा त्यांना कळलं की आता मी नंतर काय बोललो, ठीक आहे मी माझ्या मिसेसला सांगतो घरी जाऊन. अरे तू घरी नाही जायचं, तेच बस, मिसेसला इथे बोलव, आत्ताच्या आता फोन लाव. अरे बोललो हे काय यार, मी नाटक केलं, अरे साहेब नेटवर्क नाही, हे नाही. तर बोलले तिथे उभा राहा, त्या कॉर्नर मध्ये नेटवर्क येतं. तिथून फोन लागला. तर त्यांनी माझ्याकडून फोन घेतला. माझ्या मिसेसला बोलले वहिनी तुम्ही खाली 5 मिनिटासाठी या, फक्त 5 मिनिटासाठी या, काय तुम्हाला तिथे जायची पण गरज नाही. सीपीओला तुम्ही इथेच आहे दीपकजी, तुम्ही या. ते बोलले मला मी तिथे येणार नाही, माझ्या नवऱ्याची मला काळजी आहे, पहिला त्याला तुम्ही घरी पाठवा, बाकीचं मी बघेल, पहिला तुम्ही त्याला घरी पाठवा. त्यांनी त्याची भाषा मग बिघडली. 16च्या नंतर 17 येणार, त्याच्यानंतर तुला कुलाब्यात राहायचंय का नाही हे तू ठरव. आणि हे जे मॅडम माझ्या मिसेसने बोललं, एक राजू करून त्यांचा एक कार्यकर्ता होता लॉकडाऊनच्या काळामध्ये, आणि खूप चांगला कार्यकर्ता होता, आणि हे मला माहिती आहे. आणि मिसेसने तो वर्ड त्यांच्या पीएच्या त्याच्यामधून ते ऐकलं. तो बिचारा खूप मेहनत करायचा, त्याची खाली अशी इच्छा झाली की नगरसेवक, कोणीतरी त्याला बोलला की राजू नगरसेवक लढायच्या याच्यामध्ये. साहेब त्याला असा टॉर्चर केला, त्याच्यावरती इतके गुन्हे टाकले, त्याला तडीपार, त्याचे पोरं बाळ फॅमिली एव्हरीथिंग रस्त्यावरती आणलं त्याला. तर मी ते राजू नाव घेतलं, त्याच्या पीएने तर माझी पण फाटली. अरे बोलले आपल्या बरोबर पण असा होऊ शकतो, कारण त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या एरियामध्ये जाहीर सभा आहे, ते युट्यूब वगैरे पण जाहीर सभा घेतली त्या गरीब पोरासाठी. बोलले तुझ्या तेल निघायचा इथून तिथून, तू इतकी बराबरी करतो, उलटा टंगाउंगा. हे स्पीकर बनण्याच्या अगोदरची ही त्याची भाषा होती, आणि आता तर ते स्पीकर आहे.
माझी एकदम तेव्हा हे झालं, तर मी कसं तरी मग पायातच पडलो साहेब. तर साहेब घरी जातो, बायकोला प्रेमाने सांगतो, ती थोडा शिकलेली आहे, उद्धट आहे, मी समजून आणतो. म्हटलं ठीक आहे, पिये, आपली गाडी घे, तू जा. तर माझा मी धोका चाले ना. मी आलो घरी. घरी आल्यानंतर आम्ही वरती गेलो आणि घराच्या बाहेरच मी बोललो, अरे हे पिये आले. पियेने त्यांचं आणि यांचं चालू झालं, ते असं आहे तसं आहे, तुम्ही घ्या, तुम्हाला जे भेटणार आहे त्याच्यावरून तुम्ही घरीच ठेवा ते पैसे, तुम्हाला खर्च करायची पण गरज नाही, तुमचा फायदाच झाला निवडणुकीचा, असा तसं. मिसेसला मग ती कोणाला धमकी. ऑफर नाही देत आम्ही. म्हणजे पक्ष हा. जर कोणता असता तर आम्ही तुम्हाला ऑफरही नसतं केलं, हा. कारण तुम्ही अपक्ष आहात. अपक्ष आहे असं करून आम्हाला यांचाच मिसेसला हे करायला लागले. मग त्यांनी जेव्हा बोलले की तू आम्ही असं ते राजू व्यक्ती बरोबर केलं, तर मग मिसेस भडकली. मग मी त्याला बोललो, अरे बाबा तू आमचा डायव्होर्स करणार का एका ह्याच्यावरून. मी समजवतो त्याला प्रायव्हसी मध्ये, तुम्ही जावा खाली. मग ते खाली गेले. मग ते जेवायला गेले तेव्हा मी मिसेसला बोललो, तुला काय करायचं. ती बोलली, आता आपल्याला लढायचंय, तुला हारले तर गम नाही, पण हे दडपशाही आपल्याला चालणार नाही. बोले जनता काही करू दे. मी आणि हे पण माझे शब्द होते, साहेब तुम्हाला 1,00,000 मतं पडले आणि मला एक जरी मतं पडलं ना, तरी ती लोकशाहीची विजय आहे, तुम्ही जनतेमधून निवडून आला, असं करून पण माझा शब्द होता. त्याच्यानंतर ते खाली गेले. तर मला मौका भेटला. मीला बोललो, पोरं बाळा घे, कोणाला काही सांगू नको, तू या गल्लीतून बाहेर पड. जसं ते निघाले त्याच्यानंतर 1-1.5 तासानंतर मी पण 31च्या हिशोबाने कपडे घातले, खाली आलो. आम्ही दोघेही नॉट रिचेबल झालो, कारण मला थोडासा अंदेशा होता की हे खूप अवघड होणार आहे, आणि तेच झाले. त्याच्यानंतर मला फोन याच्या नंबरवरून त्याच्या नंबरवरून फ्लाईट मोडवर ठेवला तर व्हॉट्सअपचे कॉल्स, एकदा तरी बोला, दोनदा तरी बोला, हे मेसेजेस ते मेसेजेस, काय पाहिजे तुम्हाला बोला. लास्ट मध्ये आम्ही 2 तारखेला मी मग ठाणेला गेलो. मग विचार केला की आमच्या पक्षाने तरी मला मदत करेल, की बाबा त्याला तरी समजावणार की आपलाच मुलगा आहे, महायुती म्हणून लढणार, तुम्ही एक मैत्री पूर्ण करतातच आहे 225 वॉर्ड मध्ये, जिथे त्यांचे वहिनी उभी आहे, हर्षिता नार्वेकर आणि गणेश सानप करून आपला सेनेचा आहे. आम्ही बोललो आम्ही अपक्ष आहे, आम्ही पण तिथे पण मला समजलं की आपली पण काही इथे दाल घडणार नाही. हे पूर्णपणे वरून आदेश आहे की दीपकला हे करा. तिथूनही जो प्रसंग घडला एकदम वाईट माझ्या आयुष्याचा, तेव्हा मला समजलं की आपला हे कोण ऐकणार नाहीये. जीवाचा धोका मला वाढला. आता हे ठाणेमध्ये मी काही करू शकत नाही, म्हणून मी चुपचाप माझ्या सिक्युरिटी लावली. मी ट्रेननी गपचूप आलो. सीएसटी वरून त्यांना चकमा दिला. माझ्या भावाला मी कसा तरी बोलून घेतला आणि बाईकवरून पळालो. मला मग एकच पर्याय दिसला, तो होता सेनाभवन. मी कुठल्याही, हे माझा काही प्लॅन नाही, काय नाही, हे जे रचलंय हे वरच्यांनी रचलं. म्हणून मला एका मित्राला मी फोन केलो, अरे यार हे फॉर्म माझा जिवारी आलाय. अरे काय झालं. अरे बोललो यार हे तर माझे पक्ष आणि हे सर्वच मला आता संपवण्याच्याच मागे. आणि माझी त्यावेळी साहेब मला हे पण खबर आली की पूर्ण रिचर्डसन पासून कुलाब्यापर्यंत त्यांचे सर्व पेड वर्कर, कार्यकर्ते, त्यातले जे गुंडे सर्व मला शोधतात आहे बाईकवरून. ते दिसला गेला गाडीत घाला. ती वेळ होती 1:30-2च्या सुमारेस आणि 3 वाजता लास्ट. माझा नशीब कसा तरी मी तिथून सीएसटी वरून, तो बॉडीगार्ड मला बोलला माझ्यासोबत ज्याला पाठवलेला, अरे बोलले डीसीपी ऑफिस आहे इथे, इथूनही चला, कारण माझ्या माणसाला मी इथे उभं केलेलं. मी बोललो इथून कशाला जायचंय. नाही इथे आपली गाडी उभी आहे. बोललो मला तर गाडी बिडी काय नाही बोलले. मला बोलले तुम्ही तिथे जावा, तुम्ही मला गाडीकडे का नेताय. मी बोललो तुमचा काहीतरी कार्यक्रम समजलं. कसा तरी गोंधळ घालून मी तिथून निघालो आणि एकच पर्याय दिसला. मी सन्माननीय विभाग प्रमुख यांना संपर्क साधला माझ्या मित्रांनी. त्यांनी डायरेक्ट मला इथे आणलं आणि मी इथे आलो. माझ्या डोळ्यातून पाणी चालू झालं की मी माझ्या परिवाराला कुठल्या धोक्यात टाकलं. माझी चूक काय. त्या माझी पत्नीची, माझा 7 वर्षाचा एक मुलगा आहे, 1 वर्षाची मुलगी आहे. माझी चूक काय. समाजकार्य करतच आहे, लोकांमध्ये उठतो बसतो. मी पण शिकलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट, ती पण पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेली आहे. आम्ही आमचा छोटा मोठा व्यवसाय करून घरबार बघतोय, त्याच्यात मधून आपण लोकांचीही सेवा करतोय. फॉर्म भरणं आणि त्याच्या मागचा हे सर्व चित्र मला वाटलेलंच नव्हतं की असं काहीतरी होणार.
त्याच्यानंतर मला समजत गेलं की यांना बिनविरोध करायचा होता, कारण त्यांना ते महापौर पदाचं दाखवायचं होतं. घरामध्ये 3 तिकीट आहे, त्यांच्यावरती पण प्रेशर आहे की वरती दाखवायचं आहे, बघा गुलाब्यामध्ये आम्ही काय आहोत. मला मेसेजेस चालू झाले जेव्हा मी त्या अंडरग्राऊंड होतो, तेव्हा मला मेसेजेस होते जनतेचे, साहेब की आम्हाला मतदानाचा हक दे दीपक, तू अपक्ष आहे. इथे तर सर्व नॅशनल पार्टीला त्यांनी संपवलंय, तुझ्याकडे फक्त आम्ही एकच उमेद करतो, आम्हाला मतदानाचा हक दे. तू घरी बस, तुझा खाली प्रचार करू पण नको, फक्त चिन्ह दे आम्हाला, आम्ही तुझ्यासाठी प्रचार करू, तू 100% निवडून येणार, तू फक्त आम्हाला सांग. लोक इतके हे जे बोलतात डेव्हलपमेंट, तिथे काही डेव्हलपमेंट नाही साहेब. साहेब मी त्याच्या पलीकडे जाऊन 2 शब्द बोलतो. हे जे बोलतात हे घराणेशाही आहे. हे फक्त आणि फक्त यांच्या घरांनाच सत्ता पाहिजे. आता हे पक्ष भाजप बोलतात की आम्ही घराणेशाही चालू देत नाही. यांच्या घरामध्ये 3 तिकीट दिले, 225, 226, 227. त्यांचा भाव, त्यांची वहिनी आणि त्यांची आता चुलती बहीण, ती जी आता झाली, ती कोणाला नाव पण नाही माहिती, तिला पण तिकीट दिला. म्हणजे यांच्याकडे कार्यकर्ता नाही. 35 वर्ष तो बिचारा जो अशोक पाटील, त्याचा पण मीच फॉर्म मदत केली होती साहेब भरायला. तो 35 वर्ष जेव्हा 2 खासदार होते त्यांचे, तेव्हाचा तो कार्यकर्ता आहे. तो रडतोय की प्लीज मला फॉर्म भरू द्या. त्यालाही काय बोलून त्यांनी माघार घेतलं. प्रचंड नाराजगी आहे साहेब तिथे. मच्छीमारांचा विषय आहे, आमचा ससून डॉग जो साहेबांनी पण विषय घेतलाय, आमचे तिथूनचे लोकल नेते त्यांनी पण तो विषय घेतलाय. मीही माझाही तिथे रोजगार आहे. 200 बोटी गेले साहेब गेल्या वर्षी. हात नार्वेकर साहेबांनी सांगितलं मी देतो, रक्ताने लिहून देतो, बंजारा समाज, मच्छीमार समाज, हे 200 बोट मी आणून देतो. साहेब एक बोट पण नाही आली. लोक तिथे उपाशी मरताय. काल गोडाऊन बंद केले. 2015चे सुप्रीम कोर्टचे ऑर्डर असतील, पण ते कसे तरी चालत होते. आताच कसे बंद केले? कोणाच्या आदेशावरून बंद केले? म्युन्सिपल एक स्कूल आहे साहेब, 3-4 वर्ष अगोदरच त्याचा रिपेअर करण्यात आलं, कोट्यावधी रुपये टाकले. अचानक त्याला C1 घोषित केलंय. आता काल परवाची बातमी आहे, तिथे अंडरग्राऊंड पार्किंग करायची. तुमच्याकडे काही पुरावे या संदर्भात आहेत का? कारण राहुल नार्वेकर जे हरिभाऊ राठोड यांना धमकावून व्हिडिओ समोर होता, पैशांची ऑफर असतील किंवा कॉल करत होते, या संदर्भात तुमच्याकडे पुरावे? कारण अध्यक्ष म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे नाहीत, लढायचं नाहीये म्हणून माझ्यावरती आरोप करतात. लढायचंय म्हणून तर उभे आहोत आणि तुमच्या समोर आहोत जीवाचा धोका घेऊन. पुरावे माहिती नव्हतं ना आम्हाला इतकं मोठं हे होणार आहे आमच्या. साहेब जो प्लॅन करतो ना, तो प्लॅन म्हणजे हे सर्व पुरावे ठेवतो. हे प्लॅन नाहीये, हे देवाचा आहे. मी काही प्लॅन केलंच नाही. म्हणजे त्यांचे पीए वगैरे फोन करायचे ते, आणि ते व्हॉट्सअप कॉल करतात मॅडम. ते असं रेग्युलर कॉल पण नाही करत. हल्ली तेच चाललंय, सर्व व्हॉट्सअप कॉल आहे. प्रचार अजून सुरूच झालेला नाहीये आमच्या प्रचाराला. आम्ही जेव्हा आम्ही इथे आलो, साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली. त्याच्या ताबडतोब रात्री मी ईमेल द्वारा एक पोलिसांना कंप्लेंट केली. त्याच्यानंतर सर्व उद्धव साहेबांनी वाटतं CP साहेबांशी बोलले, तर ताबडतोब आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं. आणि मी पोलीस स्टेशनलाही CP साहेबांना पत्र दिलं की पूर्ण हे जे बोललोय मी तेच त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्ही CCTV फुटेज चेक करा, कुठे मला उचलला, त्याच्या बंगल्याच्या फुटेज घ्या की मी तिथे काय करतो. कदाचित ते फुटेजही गायब होतील. नाही, मला अजून माझा नारळच नाही फुटलाय. मला खाली गुंतवलंय त्यांनी. इतका मोठा वॉर्ड आहे, त्याच्या प्रचारची फेरी अमुक ठिकाणी आहे, तर ते पत्रक वाटप पाहिलं, पण त्यांनी परवानगी घेतली. पूर्ण मॅनेज आहे. पोलीस पण आपल्याला परवानगी देत नाही. आता साहेब त्यांनी रोडवरती मंडप घातलाय त्यांच्या वहिनीचा, ते माझ्याकडे फोटोज आहे. बिलबोर्ड लावलाय, हे लावलंय. मी छोटासा मंडप लावलाय, त्याच्यावर पण मला फोटो लावायला देत नाही, चिन्ह लावायला देत नाही साहेब. मी काय प्रमोशन? कालपर्यंत आतापर्यंत माझ्याकडे एक पण परवानगी नाही. आता सकाळची मी नारळ फोडणार होतो प्रचाराचा, पोलीस मला फोन करून बोलतो तुम्हाला NOC नाही, कारण त्या लोकांनी ऑलरेडी तिथे घेतलंय. तर मी काय प्रचार करू? या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणुकीमध्ये
उमेदवारी अर्ज भरल्यापासून उमेदवारांना अर्ज सगळ्यात जास्त दबाव जर तुम्ही टाकला असेल तर ते नावागतीने टाकला असं एकंदरीत चित्र आता आपण निर्माण केलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय असणार आहे म्हणजे याच्यावर तुम्ही जात नव्हतं कारण तुमच्या सोबत असलेल्या मनसेच्या उमेदवाराला सुद्धा ते अर्ज भरता आला नाही. म्हणून आता मनसेने पण त्यांना पुरस्कृत केले. शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. आम्ही दोघेही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि त्यांचा प्रचार आम्ही करणार. आता बघू ना, हे पहिले म्हणजे हे मला पहिले ते बिचारे इतके पॅनिक आहेत की नाही की घरात जायचं की इथपासून भीती असते त्यांना. आता प्रचारात तुम्ही पाहिलं ना कसं मॅनेज केलंय. म्हणजे बरोबर पोलीस येऊन जातात की ज्यांनी इथं मागितली का त्यांनी मागितली म्हणून सांगणार. मागितली तर काय झालं, दिवसभर त्या गल्लीत फिरतो का तो? नाही ना. पोलीस सांगू शकतात की त्याची 11 वाजता आहे, तुझी 12 वाजता काढ. देणार नाही कसं काय, तर तो तिथे बसून राहणार आहे प्रचार फेरीत. प्रचार फेरी असते ना, जाईल ना. मग 4ची वेळ द्या, 3ची वेळ द्या. परवानगी कशी नाही देत तुम्ही, कुठल्या आधारावर? ऑफिसच्या बाहेर मला त्याचं चिन्ह आणि फोटोही लावायला देत नाही. आज सकाळी माझ्या त्या पोराला पोलीस बोलतोय. आम्ही आता मी स्वतः इलेक्शन कमिशन कडे मी बोलतो आता. जी झुंडशाहीच आहे, गुंडशाही आहे. आणि मुळात तुम्हाला त्या दिवशी पण त्याच्या समक्ष मी सांगितलं होतं की यांचा जो बिनविरोध हा जो काय फंडा आहे, त्या फंड्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. या धाडसी निघाल्यामुळे हे कळलं. बाकीचे पळाले आहेत ना विड्रॉ करून. म्हणजे तिथं ठाण्यामध्ये विक्रांत घागला पोलीस घेऊन गेले ना त्याच्या घरी. कोण घेऊन गेलं? उपमुख्यमंत्र्यांच्या घरी पोलीस विक्रांत घागला घेऊन गेले. फोटो आलाय ना, छापून बघा ना. बाजूला बाजूची 2 माणसं कोण आहेत ती? मग लोकशाही आहे काही? पण पोलीस सुद्धा गुलाबासारखं काम करतायत का? मग आयुक्त काय करतो? सुद्धा एक म्हणजे निवडणूक आयुक्तांची जबाबदारी आता निर्धोकपणे ही निवडणूक व्हायला पाहिजे, निर्भयपणे व्हायला हवी, लोकशाहीच्या अधिकारात सगळीच व्हायला हवी. मी आता स्वतः जाईन त्यांच्याकडे, कशी परवानगी देत नाही पाहतो. आता ठाकरेंतर्फे पुरस्कृत उमेदवारांमुळे घोषित केलेला आहे. तर हो, पक्षाच्या उमेदवारांना ज्या ज्या सुविधा किंवा पक्षाचा जो काही पाठिंबा आहे तो पूर्णपणे असणार का किंवा शासनाने पक्षाचं कार्यालय आम्ही असे तोंडीच्या पाठिंबा देऊन कागदी देऊन बसत नाही स्वस्त. आम्ही पाठिंबा म्हणजे पूर्णपणे उतरणार त्यांच्यासोबत. त्याच्यात शंका व्यक्त करण्याची गरज नाही. शिवसेना शब्द दिला का शब्द दिला. मला वाटतं बस झालं. धन्यवाद. आता हे जरा जोरात तेच बोलत. जरा नाही त्यांना आवश्यक थोडक्यात तरी पण सांगते चांगलं खरंच बोललं ते ऐकून आणखीन मला मला इतकं डिटेल माहित नव्हतं बरं का. मी पहिल्यांदा बिचारा आला त्या दिवशी म्हणून साहेबांच्या समक्ष उभं, उद्धवजींच्या समक्ष उभं केला. 3 दिवस आंघोळ न केलेला माणूस होता त्या दिवशी. माहिती तुम्ही आला. मी स्वतः माननीय पोलीस आयुक्तांबरोबर बोललो. त्याच्यानंतर त्यांना साहेब सुद्धा म्हणाले मी बोलतो, त्यांना सुरक्षा मिळाली. आता पोलीस दिलेले आहेत त्यांना सुरक्षेला. त्या दिवशी पण त्यांचं आता या पण घाबरू नका, गाडी उभी आहे तुमच्यासाठी. आता गाडी नुसती उभी नका देऊ, परवानगी पण द्या म्हणून सांगणार आहे त्यांना. प्रचार करू देत नाही म्हणजे काय? काय एक प्रश्न थोडं सांगितलंय हिंदीमध्ये. ती काय बोलतायत काय बोलतायत काय प्रॉब्लेम? अरे शिकल्या सवरलेले आहेत बाबा. शिक्षित महिला नाही आहेत त्या, पदवीधर आहेत. आप बताएंगे क्या आपका क्या आरोप है, क्या हुआ पूरा मामला आप बताइए.
31 दिसंबर को जब मेरा फॉर्म वैध ठहराया गया, जब मुझे बोला कि आपका फॉर्म हमने एक्सेप्ट कर लिया है, तो हम खुश हुए कि चलो कुछ तो हुआ। हमने इतने हड़बड़ी में जो फॉर्म भरा था वो एक्सेप्ट कर लिया, और फिर हम बाहर निकले तो पता चला कि हम दो ही अपक्ष कैंडिडेट है और एक भाजपा से है, मकरंद नार्वेकर। फिर मेरे मिस्टर, उन्होंने उनको कॉन्ग्रेचुलेट किया कि आप जीत गए। वैसे भी तो वो उधर ही चालू हो गए कि अरे तू क्यों खड़ा रह रहा है, तू फॉर्म पीछे कर ले। फिर इन्होंने नहीं सुना तो वो बाहर लेके गए, जबरदस्ती इनको पकड़ के 2 जनों ने इनके गले में हाथ डाल के इनको गाड़ी में बिठा दिया और उनके बंगलों में लेके गए, और मुझे पीछे के कार से लेके जा रहे थे। तो वहां पे जाने के बाद में मैंने बोला कि मुझे घर जाना है, मेरे 2 बच्चे हैं और मेरी बच्ची अभी छोटी है, तो मुझे घर जाना है पहले उसके पास, मैं बहुत टाइम से बाहर हूँ। तो वो कारण देके मैं बाहर निकली वहां से और मैं घर गई। घर जाने के बाद में मुझे इनका कॉल आया कि अरे राहुल साहब नहीं मान रहे, तू एक बार 5 मिनट के लिए आ जा। ऐसे उन्होंने खुद ने मुझसे बात किया कि भाभी आप आ जाइए 5 मिनट के लिए ऑफिस में, मुझसे मिलके जाइए, मैं कुछ नहीं बोलूंगा, जल्दी खत्म करके आपको जाने दूंगा। तो मैं बोली नहीं, मैं मेरे पति को घर पे भेज दो, मैं उनसे बात करके आपके पास आती हूँ। तो उन्होंने बोला कि अरे, फिर उन्होंने फोन रख दिया और फिर ये आए, बट इनके साथ में उनका पीए भी हमारे घर पे आया। पीए आने के बाद में उन्होंने मुझे बोला फॉर्म वापस लेने के लिए कि अरे वैसे भी तुम इलेक्शन लड़ोगे तो तुम हारने ही वाले हो क्योंकि तुम अपक्ष कैंडिडेट हो। तो मैं बोली कि हारने दो ना, मुझे लड़ना है, मुझे देखना है कि क्या होता है प्रचार में। कॉमन कॉमन पर्सन हूँ तो मुझे देखना है कि एग्जैक्टली क्या होता है, मुझे भी जानना है। तो उन्होंने बोला अरे वैसे भी आपके 2-3 लाख वैसे ही खर्च होने वाले हैं, तो 5 लाख का ऑफर है, तो आप पैसे ले लो, आपके पास ही रहेंगे पैसे, बच्चों को खाना खिलाओ ये वो। तो फिर उसके बाद में मैं नहीं मानी, मैं बोली कि मैं देखूंगी, मैं सोचूंगी और फिर मैं बताऊंगी आपको। तो वो बोले चलो आप ना, मैं आपको पर्सनल एडवाइस देता हूँ, आप 5 की जगह 10 लाख मांग लीजिए और इनको आज आज अभी से एक लेटर देता हूँ कि मंडल में इनको, भाजपा के मंडल में इनको पोस्ट दे देंगे और उससे उनको अच्छा टेंडर्स वगैरह मिल जाएंगे। तो मैं बोली कि ठीक है, मैं देखती हूँ, मैं सोचती हूँ, आप जाइए। तो उसके बाद में वो चले गए और 4 बजे वापस आए, और फिर दरवाजा का बेल बजाने के बाद में मैंने डोर ओपन नहीं किया, इसलिए वो वहीं पे खड़े थे बहुत टाइम तक। फिर उसके बाद में हमें पता चला वो चले गए हैं। जैसे ही हमें पता चला वो नहीं है वहां पे, तो मैं मेरे बच्चों को लेके वहां से निकली घर से, और फिर मैं 2 दिन बाहर जाके छुपी हूँ। 2 तारीख तक मैं ऐसे खतरे में थी कि मुझे लग रहा था कि कुछ भी हो सकता है, कोई भी किधर से भी आके मुझे पकड़ के लेके जाए फॉर्म पे साइन करने के लिए कि तुम पीछे लो, तुम मत खड़ी होना। बट मैंने ठान लिया था कि मैं ये लड़ाई लड़ूंगी और मैं जीतूंगी, इसलिए मैं फिर नहीं मानी तो उन्होंने मेरे हस्बैंड को धमकाया। आपको कितने पैसे का ऑफर आया? पहले 5 लाख आया, फिर 10 लाख आया, फिर 10 लाख आया, फिर उसके बाद में अमाउंट लाख से करोड़ में चला गया था, बट वो मेरे पति को ऑफर दे रहे थे। और आपको कुछ दूसरी तरह का भी धमकी दिया था? हाँ, वो बोल रहे थे कि कोई एक इंसान थे पहले, उनके कार्यकर्ता राजू करके, उनको उन्होंने तड़ीपार किया, एंटी करप्शन के केस डाले उनके ऊपर, उनका पूरा जो निशान है कोलाबा से उन्होंने पूरा उनको मिटाया है, उनके परिवार अभी नहीं है, ऐसे करके बोल रहे थे। तो मैं उनको बोली कि मुझे तुम धमका रहे हो क्या? तो वो बोले नहीं, धमका नहीं रहा हूँ, खाली बता रहा हूँ कि हमने क्या किया है, तो तुम सोच लो, तुम तो एक कॉमन वुमन हो, तो तुम्हें क्या कर सकते हैं वो सोच लो। तो आपका भी प्रचार कुछ शुरू नहीं हुआ? प्रचार शुरू करने के लिए जो परमिशन चाहिए वो परमिशन हमें नहीं मिल रहा है, हमें रोका जा रहा है सब तरह से। पुलिस अभी बोल रहे है कि आपको एनओसी नहीं मिल रहा है, ये वो, उसके लिए हमारा प्रचार शुरू नहीं हो पा रहा है। और आपको डर सा है क्या? मुझे अभी डर सा यही है कि 15 तारीख तक चलो पुलिस प्रोटेक्शन रहेगा मेरे साथ में,
बट 16 का क्या, 17 का क्या, उसके बाद में अगर उन्होंने हमें कुछ एंटी करप्शन केसेस डाले, जैसे कि वो बोल रहे हैं, जैसे कि कुलाबा से हमें निकाल दिया, तो हम क्या करेंगे? क्योंकि मेरा एक बच्चा है जो स्कूल में जाता है, और अभी मैं हाउस वाइफ हूँ, तो मेरे पति ही कमा रहे हैं, क्योंकि मेरी बच्ची की वजह से मैं काम पे नहीं जा पा रही हूँ। और आपको शिवसेना की तरफ से, मतलब यूपी सेना की तरफ से क्या सपोर्ट मिला है? जब 2 तारीख को हमें पता चला कि ये मानने वाले नहीं है, तो मेरे पति बोले कि अभी एक ही मुझे दिख रहा है कि हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे, जिनके शिवसेना भवन में ही मुझे लग रहा है कि मुझे सब न्याय मिलेगा। तो अब प्रचार भी शुरू होने वाला है आपका? Are you going to start? Yes. अभी देख रहे हैं कि शाम से प्रचार शाम से शुरू करना है, सोच रहे शुरू हैं। करना है। सर आपका आप ये हिंदी में सर थोड़ा सा दे दीजिए ना, हिंदी में आप भी बोलिए। मेरा क्या ये सूर्य तो जय दाखवलं ना मी सर बोल दीजिए ना। सूर्याने जय दाखवलं ना